आप देख रहे हैं साहिल केसरी न्यूज। केसरी है तो हर खबर मुमकिन है। फिल्म अभिनेता संजय सावंत के जन्मदिन के दिन पेड़ लगाने के कार्यक्रम का आयोजन किया गया। ये कार्यक्रम पुणे के महामाता रमाबाई भीमराव अंबेडकर राष्ट्रीय स्मारक पर आयोजित किया गया था। बॉलीवुड कोरियोग्राफर एंड डायरेक्टर गणेश आचार्य ने भी उनके इस कार्यक्रम की जमकर तारीफ की है। उन्होंने जनता से अपील करते हुए कहा है कि पेड़ बचाओ, पेड़ लगाओ, पानी बचाओ, एनवायरनमेंट बचाओ। सेव environment, save tree, save water, save your life। और सेलिब्रेशन कीजिए हर एक प्लान लगा के, अपने फैमिली के नाम पे, अपने रिलेटिव के नाम पे, अपने फ्रेंडशिप के नाम पे। और एक सी की बात बोलूंगा, संजय जो पुणे में रहते हैं, वो मेरे स्टूडेंट भी थे और अच्छे मेरे रिलेशन है, उनका जन्मदिन है। उस दिन वो बहुत सारे प्लान लगाते। तो झाड़ ये हमारी ज़िंदगी है, हमारी सांस है, हमारा ऑक्सीजन है, उसको बचाना हमारा फ़र्ज़ है। और इसके बर्थडे के दिन में ये बहुत सारे झाड़ प्लांट लगाता है। तो मैं बहुत बहुत मुबारकबाद दूंगा संजय आपको, और जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं। ये आप जो अच्छा काम कर रहे कीजिए। और मैं सबको विनती करूंगा कि प्लीज़ प्लीज़ और प्लीज़ झाड़, पानी, पौधे, लाइफ, इस सबको जिंदा हम ही रख सकते हैं। सिर्फ हमारे ये ग्रीनरी जो झाड़ है, इसको हम प्लांट को लगा के जितना ग्रीनरी करेंगे हमारे हिंदुस्तान में उतना अच्छा है। थैंक यू संजय एंड हैप्पी बर्थडे अगेन। बाय। महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा, सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाहीचा, संजय सावंत आगे बढ़ो, संजय सावंत आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सेव एनवायरनमेंट, सेव ट्रीज, झाड़े लावा, झाड़े जगवा। ये प्रकृति है, ये सृष्टि है तो हम लोग है, वरना हमारा कोई अस्तित्व नहीं है। आज हमारे बड़े बंधु, मेरे जीवलग मित्र हनुमंत अन्ना पापुल, उनके सजेशन से, उनके सुझाव से आज हम लोगों ने यहाँ पर वृक्षारोपण का कार्यक्रम लिया हुआ है। हमारे बड़े भाई युवराज दादा बंसोड़े, विवेक दादा बंसोड़े, हमारे अल्ताफ भाई शेख, हमारे बंटी भाई, हमारे सचिन शेलार, संजय भोसले, हमारे आधार स्तंभ, हमारे बड़े भाई विठल दादा गायकवाड़, जिन्होंने इस गार्डन का बहुत टेक केयर किया हुआ है। मैं सभी को बोलता हूँ कि अपने बर्थडे पे ऐसा सेलिब्रेशन करें जिसमें एक इंस्पिरेशन हो, मोटिवेशन हो। मैं हमेशा अपने रील्स में लोगों को बताता हूँ, पानी बचाए, स्वस्थ ज़िंदगी जिए, पेड़ पौधे लगाए और सोशल मीडिया का सही उपयोग करें। बिकॉज कहीं ना कहीं सोशल मीडिया एक वायरस है। तो आज मेरे जन्मदिन पे 4 जुलाई के दिन पे पूरा महाराष्ट्र, पूरा पूना शहर बर्थडे सेलिब्रेट करता है। तो मैं लोगों को बोलता हूँ कि लेट नाइट लाइट, साउंड, डीजे वीजे लगाने से बेहतर है आप इस तरीके के प्रोग्राम ऑर्गेनाइज करें और लोगों को मोटिवेट करें। और ये हमारे आधार स्तंभ, ये हमारे बैकबोन, ये हमारी फैमिली, हमारे रिश्तेदार, हमारे दोस्त यार, सभी के नाम से आज हम लोग पेड़ लगाने वाले हैं। हमारे गुरु के नाम से, माँ बाप के नाम से, भाई बहनों के नाम से। और अगर प्रकृति है, सृष्टि है, ऑक्सीजन पे पेड़ है तो हम लोग हैं। तो ये बहुत ही अच्छा इनिशिएटिव हनुमंत अन्ना पापुल ने लिया हुआ है, बहुत ही अच्छा इनिशिएटिव युवराज दादा बंसोड़े ने लिया है, बहुत ही अच्छा इनिशिएटिव ये अल्ताफ भाई शेख ने लिया हुआ है, हमारे विठल दादा ने लिया हुआ है। और मैं इसको सपोर्ट करता हूँ और मैं चाहता हूँ कि महाराष्ट्र की जनता अपने बर्थडे पे, किसी भी सेलिब्रेशन पे हमेशा पेड़ पौधे लगाए और पानी बचाए और स्वस्थ जिंदगी जिए और अपना और अपने बच्चों का और फैमिली का ख्याल रखिए और सोशल मीडिया का सही उपयोग करें। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आज या ठिकाणी आमचे मित्र संजयजी सावंत या ठिकाणी त्यांच्या जन्मदिनानिमित्त मित्रमंडळाच्या सहवासामध्ये महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे। या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे। या उपस्थितीच्यामध्ये या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा होतो। आपण पाहत असाल की वाढदिवस साजरा करायचा म्हणण्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, मोठ्या उत्साहात जल्लोषात केला जातो, DJ वगैरे लावून केला जातो, इथंपर्यंत की डिस्को पबमध्ये जाऊन देखील साजरा केला जातो, मोठमोठ्या हॉटेलमध्ये इव्हेंट ऑर्गनाईज करून हा साजरा केला जातो। परंतु संजय सावंत यांनी जो संकल्प केलेला आहे, गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही त्यांचा हा संकल्प पाहत आहोत की दरवर्षी न चुकता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ते दरवर्षी घेत असतात। ठिकाण वेगळं असेल परंतु त्यांचा हेतू जो आहे वृक्षारोपणाचा तो त्यांनी कायम ठेवलेला आहे। त्यांनी ते महत्त्व वृक्षारोपणाचं सर्वसामान्यपणे पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आणि खरोखरच ही काळाची गरज आहे। आज आपण पाहत आहात की पोल्युशन या मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोल्युशन होत आहे। मेट्रोसारखे शहर जे पुणे सिटी आहे, मेट्रो शहर, आज मेट्रो या पुणे शहरामध्ये आहे, त्याचप्रमाणे मोठमोठ्या इमारती या शहरांमध्ये उभ्या राहतात, परंतु या इमारती होत असताना ऑक्सिजनची कमतरता या देशामध्ये भासत आहे। ही कमतरता जर भरून काढायची असेल एकच त्याला पर्याय म्हणजे वृक्षारोपण, आणि वृक्षारोपणमुळे आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळू शकतो, आपली तब्येतीची सुधारणा होऊ शकते, आपल्या आरोग्यात चांगलं होतं। हा जो मूळ हेतू आहे, हा मूळ हेतू ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न संजय सावंत यांनी केलेला आहे। एकदम सर्व महापुरुषांना, महामानवांना, महामातांना मी नम्र अभिवादन करतो। आज आमचे जिवलग मित्र बंधू संजयजी सावंत यांचा वाढदिवस आहे आणि यांच्या वाढदिवसा रोजी यांनी चांगला संदेश दिला आहे की झाडे जगवा, झाडे लावा। कारण की ह्याच्यामुळे हा असा मेसेज जातो सर्वांना की आत्ता जे प्रदूषणामुळे बरेच युवा पिढी आहे यांना जो त्रास चालू आहे त्या त्रासामुळं सगळं ऑक्सिजन वगैरे सगळं आपलं दूषित झालेलं आहे। हे झाडे लावण्यामुळं काय होईल, परत एक नवीन जीवन त्यांना मिळेल, हे संदेश आमच्या संजय भाऊंनी दिलेला आहे। हे खूप चांगला संदेश आहे आणि हा सर्वांपर्यंत पोचला पाहिजे। आणि संजय भाऊंचं कार्याबद्दल मी थोडक्या शब्दात सांगतो मी की बरेच लोक आहेत, आज पावसाचा टाईम आहे, जास्त मी वेळ घेत नाही की भाऊ आमचे गेले 25 वर्ष आले मित्र आहेत। भाऊंनी बराच गरिबीमधनं आणि बरंच स्ट्रगलमधनं दिवस काढलेले आणि इथपर्यंत ते पोचलेले आहेत। जे अडचणीमध्ये आहेत, दुःखात आहेत, अशा अनेक लोकांना ते मदत करतात। त्यांच्याकडनं जेवढं काय होतं, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आहेत ते, अनेक काय गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी मी काय सांगायला जवळ टाईम कमी पडेल, तर त्यांना माझ्या वतीने, रिपब्लिकन सेना कामगार सेनेच्या वतीने, आमचे नेते सरसेनानी आनंदराजे साहेबांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। पुढील त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना खूप ढेर साऱ्या शुभेच्छा देतो। त्यांचं जीवन सुख शांतीने, आनंदाने आणि भरभराटीने जावे ही मला मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। जय भीम। सगळ्या नागरिकांना जय हिंद, जय भीम। आज युवा उद्योजक आमचे मित्रबंधू संजय भाऊ सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी एक आगळा वेगळा कार्यक्रम ते आयोजित करतात। यंदाच्या वर्षी त्यांनी झाडे लावा, झाडे जगवा असा एक कार्यक्रम राबविलेला आहे। तर त्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा। व त्यांनी जो एक वेगळा विषय जगाला दर्शवण्याचं काम केलेलं आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आमचे बंधू संजय भाऊ सावंत हे युवा उद्योजक आहेत। यांच्या या कार्यक्रमाला वेगवेगळ्या संघटनेमार्फत किंवा पक्षामार्फत व नागरिकांतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। तसेच आमच्या दलित पॅंथर ऑफ इंडियातर्फे मी प्रदेश कार्याध्यक्ष इलियास भाई शेख संजय भाऊ सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांनी जे कार्यक्रम राबविलेले आहेत त्याच्या पण त्यांना वाटचालीस हार्दिक माझ्याकडनं शुभेच्छा। थैंक यू वेरी मच। मुझे बड़ी खुशी की बात है कि सबसे पहले जो है संजय साहब ने जो है ये झाड़ लगाने का जो सिलसिला शुरू किया है, ये आज की सबसे बड़ी रिक्वायरमेंट है और आने वाले दिनों में इसका बहुत ही ड्रास्टिक इफेक्ट होने वाला है। हो सकते हैं लोग इसके ऊपर वॉर भी लड़ेंगे, तो हमारा ये जिम्मेदारी है कि हमारे जनरेशन को आने वाले कुछ देखे जाए और ये जो काम कर रहे हैं हम इससे बहुत ही खुश हैं और हम चाहेंगे कि आप सभी लोग मिलकर हम लोग काम करें। शुक्रिया। थैंक यू वेरी मच। मी अल्ताफ शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष। माझे जिवलग मित्र संजय सावंत आज यांचा वाढदिवस आहे। माझ्यातर्फे, माझ्या मित्रपरिवारातर्फे, सगळ्यांच्यातर्फे संजय भाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि संजय भाईंनी जे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे झाडे लावा, झाडे जगवा, हे एकदम उत्तम प्रकल्प आहे। ही आज काळाची गरज आहे। आपल्या सर्वांना झाडे लावली पाहिजेत, झाडी जगवली पाहिजेत, हेच मला सांगायचं आहे। जय भीम, जय महाराष्ट्र। थैंक यू। It's a very good occasion of this Sanjay Saab's birthday.
and every year you may not be able to come and wish him happy birthday. So the plantation, what we are doing till the plant is alive, you are wishing him happy birthday every year till the plant is alive. So it's a very good initiative. Keep it up, Sanjay. Thank you. मानवांना तेव्हा अभिवादन करून सर्वप्रथम मी संजीव भाऊंना आपल्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे की आज आगळ्या पद्धतीने त्यांनी वाढदिवस साजरा केला आणि आज काळाची खरंच गरज आहे की आपण वृक्षारोपण केलं पाहिजे. आज जी संख्या आपण लोकसंख्या पाहतोय, घनता वाढत चालली आहे. पुण्याची लोकसंख्या आज 22 कोटीवर जाऊन पोचली आहे, पण लोकांना हार्टचा प्रॉब्लेम इतका होत आहे की तुम्ही जास्त करून सर्वे केला, आपण जर तो सर्वे केला की त्याच्यामध्ये अटॅक येण्याचं जास्त कारण हे प्रदूषण आहे. आणि त्यांनी जो पुढचा विचार करून जे आज पर्यावरणाचा विचार करून जो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की पुढे 6-7 वर्षामध्ये जर आज आपण वृक्षारोपण करू तर 6-7 वर्षात ती झाडांची जी संख्या असेल जी येणाऱ्या काळात त्या पुढील पिढीसाठी खरंच एक चांगलं पर्यावरण आपण निर्माण करू शकू. हा त्यांच्या या कार्याला माझा सलाम आहे. आणि मी दलित एकता आंदोलन जिल्हा अध्यक्ष या नात्याने, ऑल इंडिया स्पोर्ट्स अध्यक्ष या नात्याने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी जीवनासाठी, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना माझ्या मनापासून सदिच्छा असतील. आज आमचे जवळचे मित्र सिने अभिनेते आणि ज्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजतं असे सुप्रसिद्ध डान्सर आपण पाहिलं की डोले पाटील सारख्या एरियामध्ये ज्यांच्या डान्सच्या कला बघून अनेक पोरं कलाकार झाले, चित्रपटसृष्टीत गेले, अनेक लोकांचं नशीब त्यांनी चित्रपट घडवले. असे संजयजी सावंत यांचा जन्मदिन आणि त्यांच्या जन्मदिना दिवशी आपण या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला. म्हणजे अनेक सिने अभिनेते तर घडवले, डान्सर तर घडवले, पण झाडे लावा, झाडे उपक्रम करून झाडं घडवण्यामध्ये देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज योगदान त्यांचं आहे. अशा आमच्या सुप्रसिद्ध अभिनेते संजय सावंत यांना रिपब्लिकन विद्यार्थी सेना, रिपब्लिकन सेना आणि आमच्या बनसोडे कुटुंबियांनी आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना भावी सिनेसृष्टीमध्ये चांगलं यश मिळो ही शुभेच्छा. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. थँक्यू. त्याच्या निमित्ताने आम्ही तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आम्ही पण सगळ्यांनी मिळून माझ्या क्लासेसच्या लेडीजनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक वाढदिवसामध्ये आम्ही पण झाडे लावणार आहे. थँक्यू सो मच भैया की तू दरवेळेस तुझ्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक कार्यक्रमामध्ये तू झाडे लावत असतो. तर आता आम्ही पण तुझ्या निमित्ताने आजपासून आम्ही पण विचार केलाय प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही पण झाडे लावायचं. थँक्यू सो मच.